यात राक्षसाची अवलाद देतो। आज नाही बोलत, मी पहिल्यापासून बोलतोय। 1994ला जो आमच्या आरक्षणावर दरोडा पडलेला आहे तो दरोडा आम्हाला काढून टाकायचा आहे। तो शरद पवारने टाकलेला दरोडा आहे। त्या शरद पवारला धरून टाकले गोपीनाथ मुंडे वगैरे सगळे हे 30% का आवडावलं? पहिलं फक्त 10% उभं होतं, 4% भटक्या विमुक्ताला होतं, अशा प्रकारचं 14% आरक्षण होतं। जोपर्यंत 1967ला ओबीसी निर्माण झालं आणि 1967 नंतर सगळेच मराठी झाले। आमच्यामध्ये येऊ नये, ओबीसी मध्ये कशाला येतं काय येतं आम्हाला सगळं माहिती। आम्ही 1994 पासून हेच करत आलेलो आहे आणि 1994च्या अगोदर 90, 92, 88, 19 तोपर्यंत 1964, 67 पासून तर आतापर्यंत कोण या आरक्षणामध्ये होतं, कोणाला आरक्षण कशा पद्धतीचं मिळालं आहे आम्ही लोकांचं काढत नाही। लोकांना किती दिलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु आमचा हिस्सा आहे, आमचा वाटा आहे। 1994ला जो आमच्या आरक्षणावर दरोडा पडलेला आहे तो दरोडा आम्हाला काढून टाकायचा आहे। तो शरद पवारने टाकलेला दरोडा आहे। त्या शरद पवारला धरून टाकले गोपीनाथ मुंडे वगैरे सगळी, भुजबळ वगैरे सगळी मंडळी होती। त्या मिटिंगला मी सुद्धा होतो। तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की या पद्धतीने याची वाढ चाललेली आहे। 14% डायरेक्ट 30% वाढवलेलं आहे। हे 30% का वाढवलं? पहिलं फक्त 10% उभं होतं, 4% भटक्या विमुक्ताला होतं, अशा प्रकारचं 14% आरक्षण होतं। आज त्याचं आरक्षण किती झालं? 30% झालं। ते कधी झालं? 23 मार्च 1994च्या पहिल्या मीटिंगमध्ये झालेलं आहे। एका मीटिंगमध्ये एका पत्रावर एका ओळीच्या GR वर हे सगळं जर होत असेल, कोण होतं त्यावेळेस? कुठला आयोग होता? कोणाचा अहवाल होता? काही घेतलेलं नाहीत। त्यानंतर पहिल्यापासून तेव्हापासून तर आता कालेलकर आयोग 1955 पासून आम्ही याच्यामध्ये आहोत। त्यानंतर बीडी देशमुखची सुद्धा कमिटी याच्यामध्ये आणलेली आहे आणि नंतरचं 1994 नंतरचे अनेक आयोग येऊन गेलेत। सराफ आयोगापासून, बापट आयोगापासून तर भाटी आयोगापर्यंत, नंतर नारायण राणे समिती असेल, म्हशेचा आयोग असेल, या प्रत्येकामध्ये बापट आयोगापर्यंत प्रत्येकाने सांगितलंय की मराठा समाज हा कमकुवत आहे। तो पहिल्यापासून कुणबी आहे। कुणबी ही मूळ जाते, मराठ्याची उपजात आहे। या पद्धतीने सगळे इतिहासाचे गॅजेट्स हे सगळे पुरावे आपण त्यांना दिलेले आहेत। पण कसं असतं, झोपेची सोंग घेतलेलं सरकारने, झोपेचं सोंग घेऊन कुठंतरी कोणाचं तरी ऐकायचं आणि पुढे चालायचं। या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये तर कमीत कमी एकही मराठा नव्हता। जोपर्यंत 1967ला ओबीसी निर्माण झालं आणि 1967 नंतर सगळेच मराठी झाले। कुठून झाले? गॅजेट्स वाचा जरा, गॅजेटचे पानं वाचा, हैदराबाद गॅजेट वाचा, मराठवाडा गॅजेट वाचा, बॉम्बे गॅजेट वाचा। या प्रत्येक गॅजेटमध्ये मराठा हा कुणबी म्हणूनच विभागलेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे, आम्ही मूलतः कुणबी आहोत, शेती करणारे आहोत। मग याच्यामध्ये काय फक्त मराठा येत नाही कुणबीमध्ये? ज्या ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे त्यांना सुद्धा कुणबींची उपजात म्हणूनच दिलेलं आहे। कुणबी माळी असेल, कुणबी कुंभार असेल, कुणबी सुतार असेल, कुणबी चांभार असेल, ते तर SC मध्ये येतात। पण जे ओबीसी मधले जे घटक आहेत, जे लेवा पाटील वगैरे घटक आहेत, ते संपूर्णपणे कुणबीच्या जाती आहेत आणि त्याच्यातून बाहेर गेलेले आहेत। व्हिजन गट कधी तयार केलेला आहे? नंतर त्याच्यामधून बाहेर तयार केलेला आहे। मग त्याची ABCD तयार केलेली आहे। ABCD तयार केली तर कमीत कमी प्रमुख ज्या जाती आपल्याला भांडतात ना, क आणि ड, जरा बघा, या सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो। बघा जरा, क मध्ये किती जाती आहेत आणि ड मध्ये किती जाती आहेत? क मध्ये 2 जाती आहेत आणि ड मध्ये 1 जात आहे फक्त। हे 2% जातीमध्ये संविधानामध्ये भारतातली पहिली घटना आहे। वंजारी समाज 2% मध्ये येतो। ज्या ठिकाणी 100 ग्रामसेवक असले तर 2 वंजारीचे असतात, 100 डॉक्टर असले तर 2 वंजारी असतात, 100 ड्रायव्हर असले तर 2 वंजारी। त्यांचं अभिनंदन, ज्यांनी कोणी केलं असेल, ज्यांनी त्यांचे प्रयत्न केले असतील त्यांचं अभिनंदन। परंतु आम्ही तर शेकडो आहोत ना, आमचाही प्रयत्न त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि त्यांनी येऊन सांगायचं आमच्यामध्ये घुसू नका, आमच्यामध्ये अमुक करू नका। संविधान कोणाच्या बापाचं नाही, संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी लिहिलेलं आहे। सर्वांसाठी आहे, समानता आहे, राष्ट्रीयता आहे, एकात्मता आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत। आणि म्हणून मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे ते आमच्या न्याय हक्कासाठी, कोणाच्या भिकारी कटोरा घेऊन फिरत नाही, आम्ही कोणाची इज्जत, आमचा हक्क आहे, तो आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि ती हक्काची भाकरी आमची आहे। या सरकारमध्ये प्रत्येक जो पैसा जातो ना, आमच्या कष्टाचा गेलेला आहे, आमच्या रक्ताचा पैसा गेलेला आहे आणि त्याच रक्ताच्या पैशाबद्दल आमचा जो अधिकार आहे तो आम्ही या ठिकाणी न्याय हक्क मागत आहोत। आता तुम्ही सांगितलं की सरकार झोपेचं सोंग करतं, पण मात्र विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सुद्धा समोर येऊन बोलत नाहीत। ते तर राक्षसाची अवलाद देतो। आज नाही बोलत, मी पहिल्यापासून बोलतोय। हे पहिल्यापासून बोलतोय। हे जे भिकार चोट फक्त इलेक्शनच्या टायमाला इथपर्यंत येत होते, इलेक्शनच्या कालावधीमध्ये चक्रा घालत होते प्रत्येक जण। आज एक जण यायला तयार नाहीत, एक जण बोलायला तयार नाही, परंतु हा समाज काय झोपी गेलेला नाही। यांचे डोळे उघडेत, एक ना एक दिवस रुग्ण हातात येईल। हे आमचेच आहेत, आमचे जरी असले तरी त्यांना आम्ही ठिकाण्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत। समाजाची ताकद, पब्लिकची ताकद हे अजून त्यांना कळलेली नाही। लोकसभेमध्ये त्यांना कळलेली आहे, त्यांना असं वाटतं की विधानसभेमध्ये सरकार बदललं, अमुक झालं, काही झालेलं नाही। आम्ही शांत बसलो, आम्ही मोकळीक दिली। मनोज जरांगे पाटलांनी सांगितले जाऊ, आता
म्हणून प्रत्येकाने कोणालाही कुठल्याही जातीवाद न करता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.